राज्यभरात अन्न औषध प्रशासन विभागाकडून पान शॉपवर सुरू असलेल्या अन्यायी कारवाईच्या निषेधार्थ सांगलीत पट्टीधारकांचा मोर्चा. राज्यभरात अन्न औषध प्रशासन विभागाकडून पान शॉपवर सुरू असलेल्या अन्यायी कारवाईच्या निषेधार्थ सांगलीत पट्टीधारकांनी मोर्चा काढीत निषेध केला. राज्यभरात अन्न औषध प्रशासनाकडून फक्त पानपट्ट्यांवर कारवाई केली जाते आहे, याचबरोबर पानपट्टीमधील गुटख्यांवर कारवाई केली जाते आहे आणि यामुळे ही कारवाई अन्यायी आहे असा आरोप करत पण असोसिएशनकडून सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकार गुटखाबंदी तंबाखूबंदी करणारच असेल तर महाराष्ट्राच्या सीमेवरून आत येणाऱ्या गुटख्यावर अगोदर कारवाई करा असे आवाहन पान असोसिएशनकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पान असोसिएशनला विश्वासात घेतल्याशिवाय राज्यात गुटखाबंदी करू नये आणि सध्या सुरू असणारी अन्यायी कारवाई तातडीनं थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पान व्यापारी महासंघ सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं अन्न औषध प्रशासन विभागावर या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. मोर्चाच्या नियोजनाच्या बाबतीत आज मोर्चा काढण्याचा मूळ उद्देश गेल्या 15 दिवसापासून राज्यामध्ये प्रत्येक पान दुकानांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं काम अन्न औषध प्रशासन व शासन करीत आहे. या शासनाच्या व अन्न औषध प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी आज आम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणलेला आहे. या ठिकाणी मी सरकारला एवढं सांगू इच्छितो, त्याने जर 100% गुटखा बंदी करायचा असेल तर पान दुकानदाराला आणि आमच्या संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय 100% बंद होणार नाही. परंतु या गेल्या 12 ते 14 वर्षामध्ये सरकारनं ज्या बंदी घातल्यात गुटखा आणि सुगंध तंबाखूवर, पण यामुळे काय सक्सेस झालेलं नाही आहे. कारण 2012पेक्षा मोठ्या प्रमाणात काळा बाजारनं घाणेरड्या केमिकलचे गुटखे तंबाखू बाजारामध्ये येत आहेत आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहेत. ह्यातनं काय साध्य सरकारने केलेलं नाही. सरकारला खरोखर जर बंद करायचं ना, सिगारेटपासून त्यांनी बंदी घालावी. नुसतं गुटखा तर करावं, कारण गुटख्याला बंदी घातली त्यावेळी राज्यातनं पहिला सांगली जिल्हा पान असोसिएशननं पाठिंबा दिलेला आहे. कालांतराने 1 वर्षाभरात सुगंधी तंबाखूवर आणली. जर आमचं सरकार व्यवसाय मोडून काढत असेल, सरकारनं आमच्या युवकांना नोकऱ्या द्यावं आणि ज्या काय कारवाई करायची आहेत ते कुठल्याही राज्यातील पान दुकानांच्यावर मोका अंतर्गत आणि 328 खाली कारवाई जर केली तर राज्यभर व्यापी आंदोलन व्यापल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या ठिकाणी देत आहे. एकच मिनिट. असोसिएशन महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने आज सांगली जिल्हा अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयावर सांगली जिल्ह्यातील सर्व पान दुकानदारांच्या वतीने एक धडाकेबाज मोर्चा आम्ही आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. हा मोर्चा काढत असताना गेल्या 10-12 दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी गुटखा किंवा सुगंधित तंबाखू ह्या वस्तू विकल्यास मोका लावणार अशा पद्धतीनं त्यांनी जो काही JR काढला आहे त्या JRला आमचा विरोध आहे. कारण तुम्हाला जर खरोखर गुटखाबंदी करायची असेल तर महाराष्ट्राच्या बाजूने जी सीमा आहे महाराष्ट्राची, त्या सीमेवरून ट्रक भरून आयसर भरून गाड्या भरून त्या ठिकाणून गुटखा महाराष्ट्रात आणला जातो आहे. तिथं मात्र ते कारवाई करत नाहीत, एखादी दुसरी सोडली तर. आणि कारवाई करायची म्हटल्यानंतर पान दुकानदारांच्यावर कारवाई करून त्यांना विटीशी धरून त्यांना जेलमध्ये टाकून त्यांचं जे काय कुटुंब उद्ध्वस्त करायचं काम हे प्रशासन या ठिकाणी करायला लागलेलं आहे. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून शासनाला आमचं आव्हान आहे, तुम्ही फांद्या जोडू नका, मुळावर घाव घाला. महाराष्ट्राच्या सीमेवरून कर्नाटक राज्य जवळ आहे. या कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात माल येतो आहे, गुजरातवरनं येतो आहे, महाराष्ट्राच्या इतर सीमेवरनं महाराष्ट्रामध्ये माल येतो आहे. त्या ठिकाणी तुम्ही कडक कारवाई करा. तिथनं जर माल आत आला नाही तर या ठिकाणी पान दुकानदार आणि इतर घटक काय विकतील. तर आमचं शासनाला आव्हान आहे की तुम्ही तिथं कडक कारवाई करा. आणि तुम्हाला हे सगळं माहीत आहे, अधिकाऱ्यांना माहीत आहे, कुठनं गाड्या येतात, कुठल्या गाड्या येतात, कुणाचा माल आहे, ही सगळी माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला महाराष्ट्रातल्या सगळ्या खात्याला माहीत आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्ही कारवाई करत नाही, कारण तुमची तिथं मिलीभगत आहे. आणि कारवाई करायचा आदेश मात्र या ठिकाणचे महाराष्ट्राचे आयुक्त काढतात आणि कारवाई मात्र गोरगरीब पान दुकानदारांच्यावर केली जाते. हे चुकीचं आहे. हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि मोका कायदा जो काय लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आमचा ठाम विरोध असणार आहे. कारण आम्ही काय सराईत गुन्हेगार नाही, आम्ही बेरोजगार तरुण ह्या व्यवसायामध्ये या ठिकाणी आहे. तर मोका कायदा शासनाने रद्द करा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.